श्रावण महिना सुरू होत आहे। 13 ऑगस्टला या श्रावण महिन्याची जी सुरुवात होणार आहे त्या अगोदर एक दिवस महत्त्वाचा येतो आणि त्या दिवशी असते ती म्हणजे अमावस्या। आता आषाढ महिन्यामध्ये ही येणारी अमावस्या आहे म्हणून आपण तिला आषाढ अमावस्या असं म्हणतो। या आषाढ अमावस्येला अमावस्या आहे म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही, तर या अमावस्येच्या दिवशी आपण जप, तप आणि दीपपूजन करून या दिवसाचं महत्त्व वाढवायला हवं। कारण की आषाढ अमावस्या ही फक्त एक अमावस्या नाही, तर त्या दिवशी केली जाणारी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणारी जी मी कार्य आहे ती सगळी कार्य जर तुम्ही केली तर ते आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी खूप फायद्याचं ठरणार आहे। तुमच्या घरामध्ये जर छोटी मुलं असतील तर त्यांच्यासाठी तर ही अमावस्या खूप जास्त फलदायी आहे। त्यामुळं आजचा हा व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत ऐका आणि आषाढ अमावस्येचं महत्त्व समजून घ्या। या दिवशी आपण लहान मुलांसाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या मुलांचं सुख, समृद्धी, आरोग्य या सगळ्या गोष्टींमध्ये वाढ होईल। आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभेल आणि जर ही गोष्ट आपल्या मुलांसाठी आहे तर नक्कीच ती हितकारक असणार आहे। त्यामुळे तुम्ही देखील ही गोष्ट अवश्य करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो, हाईप म्हणून जे बटन येईल त्यावरती देखील क्लिक करून आपल्या चॅनेलला सपोर्ट करायला अजिबातही विसरू नका। व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमकी ही आषाढ अमावस्या येते तरी कधी। तर जाणून घ्या की ही आषाढ अमावस्या येणार आहे ती 12 ऑगस्टला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 ऑगस्ट पासून श्रावण सुरू होत आहे। आता श्रावण महिना म्हटलं की आपण जप, तप, व्रतवैकल्य या सगळ्या गोष्टी तर आवर्जून करत असतो। ही जी दीप अमावस्या आहे ती खरं तर सुरू होत आहे 11 ऑगस्टला रात्री 1:53 ही 11 ऑगस्टला सुरू होणारी दीप अमावस्या ही 12 ऑगस्टला रात्री 11:53 संपणार आहे। आपल्या हिंदू पंचांगानुसार आपण कोणतेही जे काही सण समारंभ साजरी करतो अथवा कोणत्याही ज्या गोष्टी साजऱ्या करतो त्या उदयतिथीनुसार करतो। म्हणजेच ही उदयतिथी असणार आहे 12 ऑगस्टला, म्हणून आपण ही दीप अमावस्या साजरी करणार आहोत ती 12 ऑगस्टला। आता ह्या आषाढ अमावस्येचं दुसरं नाव आहे ती म्हणजे दीप अमावस्या। दीप अमावस्या हा जर शब्द तुम्ही एकंदरीत त्याचा अभ्यास केला तर आपल्याला एवढंच समजतं की दीप म्हणजे दिवा, ज्यामधून मिळणाऱ्या प्रकाशामुळे अंधार बाहेर पडतो किंवा अंधार दूर जातो आणि तिथं प्रकाश येतो। मग यालाच आपण दीपदान, दीपपूजन, दीप अमावस्या अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखत असतो। ही अमावस्या खूप जास्त महत्त्वाची आहे कारण की ही आपल्याला सकारात्मकतेकडे नेते। आपल्या आयुष्यामधील अंधकार दूर करण्यासाठी आपण या दिवशी जो दिवा लावतो तो एवढा तेजोमय असतो की आपल्या घरामध्ये जी काही दुःख आणि जे काही दारिद्र्य असतं ते सहसा नाहीसं होतं आणि इतका त्याचा प्रकाश हा तीव्र असतो। म्हणून तुम्ही यंदाच्या वर्षी ही आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या साजरी करायला अजिबातही विसरू नका। आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ तुम्हाला एक दिवा लावायचा आहे, जो सायंकाळी लावला जाईल आणि ज्यामुळे तुमच्या घरामध्ये येणारी म्हणजे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेरच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे, जेणेकरून कोणतीही वाईट शक्ती तुमच्या घराकडे चुकीच्या नजरेने पाहू शकत नाही। ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपल्या या व्हिडिओचा मुख्य भाग आहे ती म्हणजे या दिवशी आपण मुलांसाठी काय करायचं आहे। आता आपण पाहतो की सायन्स म्हणजे विज्ञान किती जरी पुढं गेलं तरी देखील आपल्या मुलांना नजर ही लागतेच। म्हणजे अगदी माझ्या घरात असेल किंवा तुमच्या घरात असेल तरी देखील आपण मुलांसाठी म्हटलं की सगळ्या पद्धती अवलंबायला कमी करत नाही किंवा कोणत्याही गोष्टीची आपण याबाबत कसर करत नाही। मग आपल्या मुलांना कोणत्याही वाईट गोष्टींचा त्रास होऊ नये, कुणाची चुकीची नजर आपल्या मुलांवरती पडू नये यासाठी आपण वेगवेगळे उपाय करू शकतो। त्यामधलाच एक उपाय तुम्हाला या आषाढ अमावस्येला म्हणजेच दीप अमावस्येला करायचा आहे। गोष्ट अगदी साधी आणि सोपी आहे, ज्यामध्ये कोणताही तुम्हाला जास्त वेळ वाया घालवायचा नाही आणि घरच्या घरगुती पद्धतीनं तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्यामुळं आपल्या भारतीय परंपरेमध्ये औक्षण करण्याची एक परंपरा आहे। एखादं कोणतंही शुभ कार्य असेल, एखादी व्यक्तीचा वाढदिवस असेल किंवा आपल्या घरामध्ये कोणतंही एखादी नवीन गोष्ट आणलेली असेल, या सगळ्या गोष्टीत आपण सुरुवातीला काय करतो, आपण त्याचं औक्षण करतो। मग त्याच पद्धतीनं यंदाच्या या आषाढ अमावस्येला देखील तुम्हाला तुमच्या घरामधील छोट्या मुलांचं औक्षण करायचं आहे। म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी असेल,
तुमच्या घरामध्ये जी काही छोट्या मुलं आहेत त्यांचं तुम्हाला औक्षण करायचं आहे. ही गोष्ट आपण का करत असतो? का तर जे काही मुलगा मुलगी असेल किंवा अगदी कोणतीही दुसरी गोष्ट जी आपण औक्षण करून आपल्या घरामध्ये प्रवेश करून घेतो ती गोष्ट दीर्घायुषी व्हावी, त्याच्यामध्ये कोणतीही अडचणी येऊ नयेत या गोष्टीसाठी अगदी आपण एक नवीन गाडी जरी घेतली तरी सुद्धा आपण तिचं औक्षण करत असतो आणि 5 सवाष्णींकडून आपण त्याचं पूजन देखील करत असतो. त्याच पद्धतीनं आपल्या घरामध्ये जी काही छोटी मुलं आहेत त्या छोट्या मुलांचं दीर्घायुष्य व्हावी किंवा त्यांचं आयुष्य वाढावं, त्यांच्यामध्ये काही जर चुकीच्या गोष्टी किंवा वाईट नजर असतील तर त्यापासून ते मुलं दूर राहावी, त्यांना सुख समृद्धी लाभावी आणि यासोबतच त्या मुलांमध्ये काहीही शिक्षणाबाबत देखील अडथळे येऊ नये अशा वेगवेगळ्या कारणांसाठी तुम्हाला हे औक्षण करायचं आहे. कणिक म्हणजे अन्न आणि तेल आणि तुपापासून बनवलेला दिवा म्हणजे प्रकाश. आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टींचा भरभरून आशीर्वाद प्राप्त व्हावा. आपली मुलं ही अभ्यासातच फक्त निपुण नको व्हायला तर बाकीच्या सर्वांगीण विकास देखील त्यांच्यामध्ये व्हायला हवा. अशा हिशोबाने आपल्याला आपल्या मुलांचं या आषाढ अमावस्येला औक्षण करायचं आहे. तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्हाला 3 ते 5 वेळा मुलांचं हे औक्षण करायचं आहे. यासाठी तुम्ही जर मुलगा असेल तर कुंकवाने आणि मुलगी असेल तर हळदी कुंकू लावून त्यांचं औक्षण करायचं आहे. बाकी औक्षणाची पद्धत आपण नेहमी करतो त्या पद्धतीनेच असायला हवी. यासाठी तुम्ही 2 दिवे एका ताटामध्ये घ्यायचे आहेत, अक्षता घ्यायच्या आहेत, थोडेसे धने घ्यायचे आहेत, एक सुपारी, जसं की आपण औक्षणासाठी एक धातू ठेवतो म्हणजे सोन्याची अंगठी किंवा तुम्ही दुसरे कोणतंही चांदीचं नाणं देखील यावेळी वापरू शकता. आणि यासोबतच एक गोडाचा पदार्थ आणि ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्या मुलांचं नेहमीप्रमाणे औक्षण करायचं आहे. आता हे औक्षण करताना आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी देखील आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपल्या मुलांना फक्त शैक्षणिक गोष्टींमध्येच भरभराट नको तर ते दीर्घायुष्य व्हावे, त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही संकटांचा त्यांना सामना करायला नको लागायला. अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये यावेळेस आपण ईश्वराच्या चरणी या गोष्टींची प्रार्थना करायची आहे. आता मुलांच्या औक्षणाबद्दलचा हा महत्त्वाचा विषय झाल्यानंतर आपल्याला दीपप्रज्वलन फक्त इथंच थांबवायचं नाही, तर हे दीपप्रज्वलन आपल्या घरामध्ये जेवढे काही दिवे आहेत त्या सगळ्यांना एकदा उजाळून घेऊन मग आपल्याला हे आपल्या देवघरामध्ये देखील करायचं आहे. ह्या दीपप्रज्वलनाने तुम्ही अख्खा दिवस अक्षरशः उजळून टाका. आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या घरामध्ये जे काही दिवे असतील, मग जे देवघरामध्ये आपण बऱ्याच वेळा नवीन खरेदी केल्यानंतर आपले जुने दिवे तसेच पडून राहिलेले असतात, मग त्या सगळ्यांना आपल्याला गोळा करायचा आहे. जसं की आपल्याला माहीत आहे की आजकाल बाजारामध्ये वेगवेगळी साधनं मिळतात ह्या सगळ्या गोष्टी उजळून काढण्यासाठी. कारण की शक्यतो आपण घरामध्ये देवघरामध्ये जे काही दिवे लावतो किंवा जे काही दिवे प्रज्वलनासाठी वापरतो त्या सगळ्यांचा आपण एकतर तांबा अथवा पितळ ह्या धातूंमध्ये असतात. मग तुम्ही लिंबाने अथवा बाजारामध्ये जी कोणतीही अनेक साधनं मिळतात त्याने हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे. तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला देवघरामध्ये आपला चौरंग अथवा पाट ठेवायचा आहे. त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र आपल्याला अंथरायचं आहे आणि त्यावरती देवाऱ्याच्या समोर आपल्याला हा जो पाट आपण मांडणार आहोत अथवा चौरंग मांडणार आहोत त्यावरती हे सर्व दिवे ठेवायचे आहेत. या सगळ्या दिव्यांना आपल्याला फुलं व्हायची आहेत आणि सगळ्या दिव्यांमध्ये वाती टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तेल अथवा तिळाच्या तेलानं तुम्हाला हे दिव्यांचं प्रज्वलन करायचं आहे. आता हे करत असताना तुम्हाला तुमच्या घरामध्ये सगळ्या ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या बाहेर पडाव्यात आणि आपल्या घरामधील इडापिडा बाहेर जावी म्हणून आपल्याला या दिवशी शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा ह्या श्लोकाचा आणि शुभं करोतीचं पठण देखील आपल्याला करायचं आहे. हे करून झाल्यानंतर तुम्ही गणपतीची आरती, माता लक्ष्मीची आरती, श्री विष्णू या सगळ्यांची आरती आणि पूजा देखील करायची आहे. आपल्या घरामध्ये सगळ्या देवतांचा वास असावा. आपल्या घरामध्ये कोणत्याही वाईट शक्तींची नजर पडायला नको आणि जर वाईट शक्ती घरामध्ये असतील तर ह्या दिव्यांच्या प्रकाशाने त्या वाईट शक्ती आणि त्या वाईट नजरा आपल्या घरामधून बाहेर जाव्यात अशी आपल्याला यावेळी मनोकामना करायची आहे. आणि निश्चितच आपण आषाढ अमावस्येला हे जे दीपप्रज्वलन करू त्यामधून निघणाऱ्या या तेजोमय प्रकाशामुळे तुमचं घर न्हाऊन निघेल आणि उजळून निघेल आणि तुमच्या घरामधील जे काही चुकीच्या गोष्टी असतील त्या निश्चित बाहेर जातील. म्हणूनच यंदाच्या वर्षी तुम्ही ही दीप अमावस्या एकदा तरी अवश्य साजरी करा.
आपल्या मुलांसाठी जसं आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तसं आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या कुटुंबामधील प्रत्येक व्यक्तीसाठी देखील आपण तितकंच झटत असतो. म्हणून तुमच्यासाठी सुरू झालेली किंवा चालून आलेली ही एक सुवर्ण संधी आहे असं समजून तुम्हाला ही आषाढ अमावस्या, जिला आपण दीप अमावस्या असं म्हणतो, ती साजरी करायची आहे. धार्मिक मान्यतेनुसार आपल्याला जरी आषाढ अमावस्या साजरी केली तर नक्कीच भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि त्यानंतर तर पुढच्या दिवसापासून श्रावण सुरू होत आहे, ज्यावेळी आपण भगवान शिवांची मनोभावे पूजा करायला सुरुवात करतो. त्यामुळे असा दुहेरी संयोग येणारी ही दीप अमावस्या यंदाच्या वर्षी तुम्ही अवश्य साजरी करायला हवी. आता ही अमावस्या तुम्ही नक्की साजरी करणार ना, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि यासोबतच तुम्हाला या अमावस्येविषयी अजून काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये अवश्य विचारा. मी तुमच्या रिप्लायची वाट पाहत आहे, हे ध्यानात ठेवा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. श्री स्वामी समर्थ.